CP राधाकृष्णनजी यांना मिळाली। म्हणजे खरं म्हणजे हात दाखवून अवलक्षण म्हणतो आपण तसा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। मला वाटतं हे उपराष्ट्रपती पद यामध्ये विरोधी पक्षाने देखील सहकार्य करून ही बिनविरोध निवडणूक झाली असती तर अतिशय आनंद झाला असता। परंतु ठीक आहे, 152 मतांचा फरक म्हणजे खूप मोठा फरक या ठिकाणी आपण पाहिला। त्यामुळे मोदीजींवर असलेला विश्वास, त्यांच्या कामावर असलेला विश्वास आणि एक उमेदवार म्हणून देखील CP राधाकृष्णन यांची जी कारकीर्द आहे, उज्ज्वल कारकीर्द, याच्यावर देखील लोकांनी विश्वास ठेवला आणि अधिकची मतं या निवडणुकीमध्ये आमच्या NDAच्या उमेदवारांना उपराष्ट्रपती पदाच्या CP राधाकृष्णन यांना मिळाली। मी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। सर, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या इलेक्शन नंतर असं बोललं जात होतं, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये देशाचं राजकारण चेंज होऊ शकतो, बदलू शकतं, महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो। कोणी नाही, यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर आमचं एकदम स्थिर सरकार आहे, 232ची थम्पिंग मेजॉरिटी आहे आणि त्यामुळे अतिशय महायुती, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही देखील, मी आहे, अजितदादा आहे, आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि राज्याला पुढे नेण्याचं काम करतोय। राज्यामध्ये विकासाला जी काही गतिमान विकास आपण म्हणतो ते देखील इथं पाहायला मिळतंय आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील या महाराष्ट्राला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे आणि त्यांचं देखील योगदान या ठिकाणी आम्हाला मिळतंय। त्यामुळे महाराष्ट्राचा विकास अतिशय वेगवान पद्धतीने होतोय। तर राज्यात आम्ही तिघं टीम म्हणून काम करतोय असं शिंदेंनी सांगितलेलं आहे आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध झाली असती तर आनंद झाला असता असंही ते म्हणाले। मुझे बहुत ही अभिमान भी है, आनंद भी है और ये तमाम महाराष्ट्रवासियों का गौरव भी है, क्योंकि राज्यपाल महोदय जी CP राधाकृष्णन जी ये महाराष्ट्र के राज्यपाल रह चुके हैं। हमें मार्गदर्शन भी उनका मिला है और वो महाराष्ट्र के राज्यपाल रहते हुए उपराष्ट्रपति पद पर पहुंच गए। ये पूरे तमाम महाराष्ट्रवासियों का अभिमान है।